मोठ्या लेंथचे पॉडकास्ट छोट्या छोट्या फॉर्मॅटमध्ये बघा. टॅप क्लिप्सला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर मेन चॅनल TAP पॉडकास्टला नक्की व्हिजिट करा. एक छोटेसे असे पॉईंट सांगा ना की आजकालची पिढीला वाईट मार्गाला लागू नये किंवा भटकू नये, त्यांची मेन दिशा काय असली पाहिजे असं तुमच्या भाषेत, सोप्या भाषेत? नाही, अगोदर मी माझ्या सगळ्या युवक बांधवांना, आपल्या तरुण मित्रांना साध्या सरळ भाषेत सांगेल, मी असं फार काही जड बोलणार नाही. अगोदर तुम्ही तुमच्या आयुष्याचं एक डिझाईन तयार केलं पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे, ही डिझाईन तयार झाल्याशिवाय तुम्हाला रोड मॅप तयारच करता येणार नाही. कोणत्या गावाला जायचं हे माहीतच नसेल तर तुम्ही गाडी पकडणार कशी? द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तुम्हाला जर संत साहित्याकडून, इवन चैतन्य महाराजांकडून सुद्धा, किंवा समाजातल्या कोणत्या प्रबोधकाकडून कोणत्या चांगल्या गोष्टीची, गायडन्सची, डायरेक्शनची अपेक्षा असेल, जसं तू विचारलं तसं, तर प्रत्येकाने सर्वात अगोदर एक आपल्या स्वतःच्या आयुष्याचं डिझाईन तयार करावं, त्याचा एक रोडमॅप तयार करावा, त्याचे काही टप्पे ठरवून घ्यावेत, त्याच्यातल्या पॉसिबिलिटीज, त्याच्यातल्या शक्यता, त्याच्यातली नकारात्मकता, सकारात्मकता, हे सगळं तपासून घ्यावं, चांगला होमवर्क करावा आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्यासाठी स्वतःला इतकं झोकून द्यावं, दिवस रात्र न पाहता इतकं अग्रेसिव्हली काम करावं. तहान, भूक, झोप हा जो कम्फर्ट झोन आहे हा सोडून इतकं कष्ट करायचं की सुरुवातीच्या कष्टाचे 5 वर्ष पुढल्या आपल्या 50 वर्षाला सुरक्षित करणारे ठरले पाहिजे. अगदी बरोबर. तर माझ्याकडून जर सल्ला मागितला तर तो हाच असेल, उत्तम व्यावसायिक पार्श्वभूमी अगोदर क्रिएट करा, अगोदर स्वतःची जबाबदारी घ्या, कुटुंबाची जबाबदारी घ्या, आफ्टर दॅट समाजकार्य वगैरे. खूप मोलाचा सल्ला आहे हा. सल्ला कदाचित तुम्ही मला 4 वर्षापूर्वी दिला असता तर माझी लाईफ थोडीशी तितकी माझी 3-4 वर्ष हा सल्ला कोणीच देत नाही. ना नेते, ना कार्यकर्ते, ना प्रस्थापित व्यवस्था, ना प्रशासन, कोणीच नाही. समाजात कोणालाच वाटत नाही की तुम्ही हुशार व्हावं. समाजातला कोणताही घटक तुम्हाला स्वतःजवळ बसवत नाही, तो तुम्हाला कायम उंबऱ्यात ठेवतो, दाराशी ठेवतो. तुम्हाला हुशार कोणी करणार नाही. एकच वर्ग असा आहे ज्यांना तुमच्या हिताची तळमळ, तो आपल्या संतांचा वर्ग. त्याच्यामुळे त्यांनी ठेवलेलं साहित्य हे त्यांनी ठेवलेलं दूध आहे. रोज एक जरी घोट घेतला तरी ताकद. पुन्हा डोस. कसा वाटला हा पॉडकास्ट हे नक्की कळवा. तुमचे विचार कॉमेंट्समध्ये कळवा. सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी असेच नवीन नवीन कंटेंट घेऊन येतोय. पाहत रहा TAP पॉडकास्ट.